हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न नाही आहेत, माहिती आहे, वन लाईनर. तर पाहूया. कन्नड लघुपट सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट 1-2 2025 ऑस्करसाठी पात्र ठरलेला आहे. तर हा कन्नड लघुपट आहे ज्याचं नाव आहे सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट 1-2 नो 2025 ऑस्करसाठी पात्र. पुढे पाहूया. व्हिएतनाम भारत द्विपक्षीय लष्करी सरावाच्या 5व्या आवृत्तीला अंबाला येथे सुरुवात झालेली आहे. पुढे पाहूया. 4 नोव्हेंबर 2024 रोजी हा सराव द्विपक्षीय सराव 4 ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत हरियाणाच्या अंबाला व चंडी मंदिर येथे आयोजित केला जाणार आहे. तर हा सराव भारत व व्हिएतनाम द्विपक्षीय लष्करी असणार आहे. ही 5वी आवृत्ती आहे या सरावाची. पुढे पाहूया. सिंगापूरकडे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर सिंगापूरकडे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. तर ऑक्टोबर 2024मध्ये जारी केलेल्या नवीनतम हेनले पासपोर्ट निर्देशांकानुसार सिंगापूरला 195 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश दिला आहे. 195. तर भारत 83व्या क्रमांकावर आहे, ज्याने आपल्या नागरिकांना 58 देशांच्या व्हिसामुक्त प्रवेश प्रदान केलेला आहे. पुढे पाहूया. प्रश्न आहे 2024चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे सामंता हार्वे यांना 2024चा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर कोणत्या कादंबरीसाठी? तर कादंबरीचं नाव आहे ऑर्बिटल. ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर सामंता हार्वे या ब्रिटनच्या लेखिका आहेत. ब्रिटन या देशाच्या लेखिका आहेत. तर ऑर्बिटरी ही कादंबरी बुकर पुरस्कार जिंकणारी दुसरी सर्वात लहान कादंबरी आहे. ऑर्बिटल ही कादंबरी बुकर पुरस्कार जिंकणारी दुसरी सर्वात लहान कादंबरी आहे. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. पीट हेक्सेथ यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे अमेरिका. पुढे पाहूया. नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. कोणत्या देशाने पिनाका सशस्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? उत्तर आहे भारत. तर भारताने पिनाका सशस्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. पुढे पाहूया. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर राज्यात अफस्पा कायदा लागू केला असून तो कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? तर उत्तर आहे 1958 रोजी. तर 1958 रोजी अफस्पा हा कायदा लागू करण्यात आला होता. पुढे पाहूया. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे तुलसी गबार्ड यांची. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे डॉमिनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे. पुढे पाहूया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर आत्तापर्यंत 14 देशांच्या 14 देश. तर 14 देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्तर आहे 14. पुढे पाहूया. जनजाती गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 15 नोव्हेंबर रोजी. पुढे पाहूया. कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढे पाहूया. कोणाच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर आहे बिरसा मुंडा. पुढे पाहूया. दरवर्षी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात झिरी मेला आयोजित केला जातो? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.